Hello dear students and welcome to my YouTube channel, that is My English Teacher. Dear students, in this video today we are going to see the brainstorming activities of the first topic from the 4th unit of the 12th English syllabus, and the name of the topic is History of Novels. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिश सिलेबस मधील 4th युनिट मधील फर्स्ट टॉपिक हिस्ट्री ऑफ द नॉवेल्स या टॉपिकच्या ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच टॉपिक वरती आपण एकूण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत. पहिला व्हिडिओ होता हिस्ट्री ऑफ द नॉवेल्स, सेकंड व्हिडिओ होता एलिमेंट्स ऑफ द नॉवेल्स अँड थर्ड व्हिडिओ होता टाइप्स ऑफ नॉवेल्स. हे तिन्ही व्हिडिओज या टॉपिकचं स्पष्टीकरण करत आहेत आणि म्हणूनच ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीजचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला जर का व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हे तिन्ही व्हिडिओ पाहावे लागतील. नाउ लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज. द फर्स्ट क्वेश्चन इज मॅच द कॉलम्स, म्हणजेच जोड्या लावा. सो इन कॉलम ए वी हॅव द नेम्स ऑफ सर्टन novels, and in column B we have the names of their writers. So let us see in column A the first one, Murasaki Shikibu. Murasaki Shikibu is the name of a writer and he has written the novel Tale of Jinji. तर मुरासाकी शिकुबू द्वारा लिखित ही पहिली कादंबरी इंग्लिश मध्ये प्रसिद्ध झाली आणि तिचं नाव होतं टेल ऑफ जिंजी. सेकंड वन नोवेला. नोवेला हा नोवेल या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणावा लागेल आणि त्याचा अर्थ न्यू असा होतो. दॅन द थर्ड वन डॉन क्युझेटे. डॉन क्युझेटे या कादंबरीच्या लेखकाचं नाव समोर आपल्याला दिसत आहे, त्यांचं नाव आहे सर्वंटस. तर आपण या मॅच द कॉलम्स मध्ये बघा डायरेक्टली आन्सर्स बघणार आहोत. फोर्थ वन राजमोहन्स वाईफ. राजमोहन्स वाईफ ही भारतातील पहिली इंग्रजी कादंबरी होती आणि तिच्या लेखकाचं नाव आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. राजमोहन्स वाईफ written by Bankim Chandra Chattopadhyay. So this is the first question from the brainstorming activities. Now let us see the second question. The second question is pick out the odd element from the groups. खाली दिलेल्या ग्रुप्स मधून जो ऑड शब्द आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. So let us see the first one. The first group, अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्राहम ग्रेनी and Kiran Nagarkar. I repeat, Arun Joshi, Vikram Seth, Graham Greene and Kiran Nagarkar. So which is the odd word in this, odd name in this? So Arun Joshi, Vikram Seth and Kiran Nagarkar are the names of the Indian novelists. Only one name is little odd in this, and that is Graham Greene. Graham Greene was an English novelist. Others are Indian writers. Now let us see the second one. Place, period, theme, climate and lifestyle. I repeat, place, period, theme, climate and lifestyle. या 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट्स पैकी एक एलिमेंट असा आहे जो बाकीच्या चौघांशी मॅचअप होत नाही. तो कुठला एलिमेंट आहे? तो आहे थीम. कारण की द अदर्स आर द एस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग्स. ओके, तर कादंबरींच्या एलिमेंट्स पैकी एक एलिमेंट आहे सेटिंग, आणि सेटिंगसाठी कुठल्या गोष्टी लागतात त्या आहेत प्लेस, पिरियड, क्लायमेट अँड लाईफस्टाईल. थीम हा त्यामध्ये येत नाही. नाव द थर्ड ग्रुप इज थीम, प्लॉट, character and novella. So the answer is novella, because novella is a novel. Others are the elements of novel. Novella म्हणजे कादंबरी आणि बाकीचे जे 3 घटक आहेत म्हणजेच थीम, प्लॉट आणि कॅरेक्टर हे त्या कादंबरीचे घटक असतात आणि म्हणून नोवेला हा ऑड वर्ड आउट आहे. सो डिअर स्टुडंट्स,
this is the second question from the brainstorming activities. Now let us see the third question. The third question is complete the following statements. खाली दिलेल्या गाळलेल्या जागा पूर्ण करा. The first one, the two types of conflict that the plot may have are, I repeat, the two types of conflict that the plot may have are. So dear students, conflict हा नॉवेलच्या 6 एलिमेंट्स पैकी एक आहे. तर याचा आन्सर काय होईल? The two types of conflict that the plot may have are internal, that is inside the mind of the character, or external with others character of or entities. So याचं हे आन्सर आपल्याला एलिमेंट्स ऑफ नॉवेलच्या कॉन्फ्लिक्ट या प्रकारामध्ये पाहायला मिळेल. The second question, the word picturesque is originated from. So the answer is from the Spanish word picaro, which means a rough. So हे वाक्य आपल्याला कुठे बघायला मिळेल बघा. आपण ज्या टाइप्स ऑफ नॉवेल्स अभ्यासल्यात त्यामध्ये एक नॉवेल आहे, त्या नॉवेलचं नाव आहे पिक्चरेस्क नॉवेल. Now let us see the third question. The epistolary novel presents the narrative dash dash. So the answer is the epistolary novel presents the narrative through a series of correspondence or other documents like letters or diary entries. So epistolary novel हा एक कादंबरीचा प्रकार आहे आणि त्या सेक्शन मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे वाक्य सहजपणे मिळेल. Fourth sentence is, in the 18th century the middle class good that time, I repeat, in the 18th century the middle class people could get a good time for reading and discussing the novels because the answer is because of the spread of the machines helped them in their work and they could provide them with some spare time. तर या सेंटेन्सेसला थोडंसं रिपेअर करण्याची गरज आहे. वाक्य कसं पाहिजे बघा. इन द 18th century the middle class people could get a good time for reading and discussing novel because of the spread of the machines helped them in their work and could provide them with some spare time. Spare time म्हणजे मोकळा वेळ. So this is the third question. Now let us see the fourth question. The fourth question is write short notes on. So the first short note is on style of the novel. तर style of the novel हा एलिमेंटच्या 6 प्रकारांपैकी एक आहे. The answer, the language and the technique used by the author for narration of the course of events is known as the style. An author can use extensive vocabulary and different phrases, or he may be brief and could write only the points, or he may mix both according to the requirements of a story. He may use linguistic devices like figures of speech to make the narrative effective. All these factors decide the texture of the narration and create an impact on the readers. So where can you get this short note? So if you go to the elements of the novel, एलिमेंट्स ऑफ नॉवेल या सेक्शन मध्ये जर का तुम्ही गेलात तर या शॉर्ट नोटचं उत्तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. शॉर्ट नोट नंबर 2, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तर आपण जो टाइप्स ऑफ नॉवेल्सचा भाग अभ्यासलात ना त्यापैकी 10व्या नंबरचा जो टाइप आहे तो आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. तर याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे बघा. द फ्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मीन्स the flow of thoughts in the minds of the characters. This phrase was coined by William James in the treatise Principle of Psychology written in the year 1890. तर विल्यम जेम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव होतं प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नॉवेलचा प्रकार शोधून काढला. इन सच नॉवेल incident in the plot are in the sequence of their occurrences. The novelist narrates them just as they occur in the minds of the characters. तर अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये
गोष्टीमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत जातात त्याच क्रमाने त्या ह्या कादंबरीमध्ये मांडल्या जातात किंवा लिहिल्या जातात. यालाच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल असं म्हणतात. समटाइम्स दे डू नॉट मेक सेन्स बट दे ट्रूथफुली रिप्रेझेंट द थॉट विदाउट एनी सेन्सरिंग ऑर एडिटिंग. तर बऱ्याच वेळेस या विचारांना, या कल्पनांना काही तथ्य नसलं तरी चालेल, मात्र ते आहेत त्या स्वरूपात कादंबरीमध्ये मांडले जातात. नाव द थर्ड शॉर्ट नोट इज ऑन नोवेला. नोवेला म्हणजे काय बघा. द वर्ड नोवेला विच मीन्स न्यू is originated from the Italian word novel. A novella is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than a short stories. It is a well-structured yet short narrative, often satiric or realistic in tone. Novella usually focuses on one incident or issues with one or two main characters and takes place at a single location. Given below are some examples of the famous novels in English. तर नोवेला याचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या शॉर्ट नोट मध्ये करायचं आहे आणि इंग्लिश मधल्या काही कादंबऱ्यांची नावं सुद्धा आपण याच्यामध्ये लिहू शकतो. सो द फर्स्ट फेमस नॉवेल इन इंग्लिश इज द हार्ट ऑफ डार्कनेस रिटन बाय जोसेफ कॉन्रॅड. The second novel is The Turn of the Screw, written by Henry James. The third novel is Billy Bird, written by Herman Melville. The fourth novel is Death in Venice, written by Thomas Mann. The fifth novel is Seize the Day, written by Saul Bellow. The sixth novel is Pearl, Pearl म्हणजे मोती, written by John Steinbeck. So this was the third short note, dear students. Now let us see the fourth short note. The fourth short note is about Indian tradition of novels. Indian tradition of novels म्हणजे भारतीय कादंबऱ्यांची असणारी परंपरा, यावरती आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे किंवा माहिती सांगायची आहे. Indians have also played a major role in the writings of English novels. Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay was the first novel in English written by an Indian. The period after that is marked by a few more novels written by Indian writers. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या भारतीय व्यक्तीने लिहिलेली पहिली इंग्लिश कादंबरी होती. त्यानंतर अनेक कादंबऱ्या आल्या आणि त्या कादंबऱ्यांमध्ये मुख्य थीम होती नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज ऑफ ऑर सोशल इश्यूज, म्हणजेच राष्ट्रप्रेम आणि काही सामाजिक मुद्दे. मुल्कराज आनंद, आर के नारायण and Raja Rao were the trio who prevailed in the period after that. Novelists like Anita Desai, Nayantara Sehgal, Arun Joshi, Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their work. Amitav Ghosh, Vikram Seth, Upamanyu Chatterjee improved upon the Indian novels in English by adding new features to it. तर ही काही नावं आहेत ज्यांनी भारतामधील इंग्रजी कादंबऱ्यांना एक नवीन ओळख दिली. आता ही कुठली नावं आहेत बघा. अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी ही काही नावं आहेत ज्यांनी या कादंबऱ्यांना, इंग्लिश कादंबऱ्यांना भारतामध्ये नवीन ओळख तयार करून दिली. इन रिसेंट इयर्स इंडियन नॉवेल्स लाईक सलमान रशीद, अरविंद अधिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई and Kiran Nagarkar have come into limelight. तर आताच्या काळामध्ये ही काही नावं आहेत जी त्यांच्या लेखणीने विशेष प्रकाशामध्ये आलेली आहेत. उदाहरणार्थ सलमान रशीद, अरविंद अधिगा, अरुंधती राय, किरण देसाई किंवा किरण नगरकर. The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth and has undoubtedly a very bright future. तर बदलत्या युगानुसार भारतीय कादंबऱ्यांमध्ये सुद्धा भरपूर असा बदल झालेला आहे.
त्यातल्या त्यात भारतीय इंग्रजी कादंबऱ्यामध्ये, आणि येणाऱ्या काळामध्ये या भारतीय इंग्लिश कादंबऱ्या सुद्धा भरपूरच प्रगती करतील अशी अपेक्षा आहे. So dear students, by this way we have seen the brainstorming activities of the first topic from the 4th unit, that is history of the novels. Thank you.